ज्यांना सकाळची भूक जास्त लागते, त्यांनी ब्रेकफास्ट करायचा, लंच करायचा, डिनर करायचा. ओके. ज्यांना सकाळची भूकच लागत नाही, हं, त्यांनी एखादं फ्रूट खावं हं. आणि साधारण 11च्या दरम्यान ते लंच करू शकतात. डिनरचं टायमिंग त्यांचा म्हणजे त्यांना कमीत कमी खायला लागतं. बरोबर आहे. पण एखाद्या माणसाला जर ब्रेकफास्टची सवयच नाहीये. हं. बरेच लोकं आता अशी दीक्षित बरोबर. डाएटपासून पण हे बरेच सुरू झालेलं आहे, की 2दाच जेवतायत लोकं. हं, तर जर त्यांना भूकच नाहीये, तर तुम्ही बळजबरी नाही घालू शकत. हं. पण तेवढं करूनही त्यांचं वजन हलत नाहीये, तर एखाद दुसरी सवय बदलली, तर त्याच्यात अजून फरक जाणवतो. म्हणजे माझ्याकडे अशी पण लोकं आहेत, की जी 2च वेळा जेवत होती. पण मी साधा छोटासा ब्रेकफास्ट सकाळी सुरू केल्यानंतर, तो जो डिव्हिजन झाली त्यांची, त्याच्यामुळे त्यांना कम्फर्टनेस आला. हं, नाहीतर फक्त 2दा जेवण्याचं म्हटलं, की तो स्ट्रेस होता त्यांना, हं. की मला भूक लागली, की काहीच खायचं नाहीये. म्हणून मी अलीकडे पण जास्त खाईल, पलीकडे पण जास्त खाईल. पण ठीक आहे, मी सकाळी थोडासा ब्रेकफास्ट केलाय, त्याच्यामुळे मला लंचपर्यंत आता काही प्रॉब्लेम नाहीये. मी 3 पोळ्यांच्या ऐवजी 1 किंवा दीड पोळीमध्ये पण तिथे थांबू शकतो. हं. तर बरोबर तुमची सायकल बदलायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला कशाची आवश्यकता आहे, तुमची भूक कशाप्रकारे आहे, तुमचं कामाचं स्वरूप कशाप्रकारे आहे, यावरती ठरतं तुम्ही किती वेळेला जेवता.